कोपरगाव तालुक्याच्या व शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अतिशय कमी वयात दूरदृष्टी असलेला युवा नेता म्हणून विवेक कोल्हे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत नगराध्यक्षासह 19 नगरसेवक निवडून आणून कोपरगावमध्ये प्रथमच भाजपाचा नगराध्यक्ष केला। तसेच स्नेहलता कोल्हे यापूर्वीही कोपरगावच्या प्रथमच भाजपच्या आमदार झाल्या। जनतेच्या कल्याणासाठी तडजोड करणारा युवा नेता विवेक कोल्हे आहेत। म्हणूनच थेट अमित शहा यांचा आशीर्वाद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा कोल्हेंना आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केले। कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच भाजप व मित्र पक्षाची एकहाती सत्ता आल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संदान व सर्व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ अर्थात सेवा शपथ सोहळा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तहसील मैदानावर संपन्न झाला। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी सैन्य सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, नूतन नगराध्यक्ष पराग संधान, गटनेते प्रसाद आढाव, ॲडव्होकेट रवींद्र बोरावके, ॲडव्होकेट जयंत जोशी, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सचिन तांबे, दत्तोपंत जगताप, शिवाजी गोंदकर, राजेश ठोळे, प्रसाद नाईक, दीपक वाजे यांची प्रमुख उपस्थिती होती। भारत माता की हात वरती करून, दोन्ही हात वरती करून, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद। खरं तर अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा दिवस आहे। या कोपरगाव नगरीच्या इतिहासामध्ये प्रथमतःच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून गेलेला आहे। त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून खरं तर या सर्व उमेदवारांचं आपण आभार व्यक्त करूया। आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी ही एक हाती सर्व कोपरगावकरांनी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असतील, कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे। आजचा हा सोहळा अतिशय आनंददायी असा सोहळा आहे। आपण सगळ्यांनी अतिशय मेहनत घेतली, विशेषतः विवेक भैया दादांनीही बरीचशी मेहनत, सगळ्याच म्हणजे आपण एक संजीवनी उद्योग समूह असेल, कोल्हे परिवार, भारतीय जनता पार्टी या सर्व परिवारांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हा प्रचार आणि सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। याच्यात विशेषतः उल्लेखनीय असं काम केलं ते आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुद्धा अगदी रोज आपल्या कोपरगाव शहरात यायचे आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे काही खरेदी करत असतील तिथे जाऊन आपलं कमळ सांगायचे आणि आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती करायचे। इतकं चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलं। त्यांचे सगळ्यांचे